क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू येतात, काही चमकतात आणि काही इतिहास घडवतात. पण कधीकधी एखादा खेळाडू इतक्या लहान वयात अशी कामगिरी करतो की संपूर्ण क्रिकेट विश्व त्याच्याकडे वळून पाहू लागतं. सध्या भारतीय क्रिकेटमध्ये अशीच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे राजस्थान रॉयल्सचा युवा स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी याची. अवघ्या 14व्या वर्षी IPL मध्ये पदार्पण करणाऱ्या वैभवनं ज्या पद्धतीनं गोलंदाजांची धुलाई केली आहे, त्यामुळे अनेकांनी त्याची तुलना थेट विराट कोहलीशी सुरू केली आहे. पण प्रश्न असा आहे की वैभव सूर्यवंशीच्या पहिल्या IPLची आणि विराट कोहलीच्या पहिल्या IPLशी तुलना केली तर नेमकं चित्र काय दिसतं? चला तर मग आकडेवारीच्या भाषेतच समजून घेऊयात. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. सर्वप्रथम विराट कोहलीबद्दल बोलूयात. 2008 मध्ये IPLची सुरुवात झाली तेव्हा विराट कोहली अंडर-19 विश्वचषक जिंकून चर्चेत आला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं त्याच्यावर विश्वास दाखवत त्याला संघात घेतलं. पण पहिल्या हंगामात विराटला फारसं काही यश मिळालं नाही. 2008च्या IPL मध्ये विराटनं 12 सामने खेळले, त्यात त्यानं फक्त 165 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती 38. विशेष म्हणजे त्या संपूर्ण हंगामात विराटला एकही अर्धशतक करता आलं नाही. मग शतक तर दूरच राहिलं, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत स्थान तर अजिबातच नाही. त्या हंगामात विराटनं 18 चौकार आणि फक्त 4 षटकार मारले होते. स्ट्राईक रेटही जवळपास 105च्या आसपासच होता. आजचा विराट पाहिला तर विश्वास बसणार नाही की त्याची सुरुवात इतकी साधीसुधी होती. पण त्याच विराटनं पुढं IPLचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याचा इतिहास रचला. आता येऊयात वैभव सूर्यवंशीकडे. 2025च्या IPL मध्ये राजस्थान रॉयल्सनं या 14 वर्षांच्या मुलाला संधी दिली आणि पहिल्याच काही सामन्यांमध्ये त्यानं असा धडाका लावला की जगभरातील क्रिकेट तज्ज्ञ थक्क झाले. वैभवनं आपल्या पहिल्याच IPL हंगामात फक्त 7 सामन्यांमध्ये 252 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 195 पेक्षा जास्त होता. त्यानं 1 शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं. विशेष म्हणजे गुजरात टायटन्स विरुद्ध त्यानं 35 चेंडूत शतक ठोकत IPL इतिहासातील सर्वात वेगवान भारतीय शतकाचा विक्रम नोंदवला. तो IPL मध्ये शतक झळकावणारा सर्वात युवा खेळाडूही ठरला. फक्त धावाच नाही तर त्याची आक्रमकता पाहिली तर फरक आणखी स्पष्ट होतो. विराट कोहलीनं आपल्या पहिल्या IPL मध्ये 18 चौकार आणि 4 षटकार मारले होते, तर वैभव सूर्यवंशीनं अवघ्या 7 सामन्यांमध्ये 18 चौकार आणि तब्बल 24 षटकार मारले. म्हणजे विराटच्या तुलनेत 6 पट जास्त षटकार. गुजरात विरुद्धच्या शतकातच वैभवनं 11 षटकार ठोकले होते. त्या एका डावात त्यानं इतके षटकार मारले जितके विराटनं पूर्ण पहिल्या IPL हंगामात मारले होते. इथंच तुलना आणखी रंजक होते. विराट कोहलीचा खेळ सुरुवातीपासून तांत्रिक, संयमी आणि परिस्थितीनुसार खेळणारा असा होता. त्यानं हळूहळू स्वतःला घडवलं. तर वैभव सूर्यवंशीची शैली पूर्णपणे आक्रमक आहे. पहिल्या चेंडूपासून गोलंदाजावर हल्ला करणं ही त्याची ओळख बनली आहे. त्याच्या 17 चेंडूंतील अर्धशतकानंही इतिहास रचला आहे. तो IPL 2025 मधील सर्वात वेगवान अर्धशतकांपैकी एक ठरला आहे. एवढंच नाही तर T20 क्रिकेटमधील सर्वात युवा अर्धशतकवीर बनण्याचा मानही त्यानं मिळवला आहे. आता ऑरेंज कॅपबद्दल बोलायचं झालं तर विराटच्या पहिल्या IPL मध्ये त्याचा या शर्यतीशी काही संबंधच नव्हता. मात्र वैभव सूर्यवंशीनं पुढील हंगामात तब्बल 776 धावा करत ऑरेंज कॅप जिंकली आणि संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. एका IPL हंगामात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही त्यानं मोडला. पण इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, फक्त पहिल्या हंगामाच्या आधारावर कोण मोठा हे ठरत नाही. कारण विराट कोहलीनं जे साध्य केलंय ते आजही अनेकांसाठी स्वप्नवत आहे. 9000 अधिक IPL धावा, अनेक विक्रम, 60 पेक्षा जास्त अर्धशतकं आणि अनेक संस्मरणीय खेळी. त्यामुळे वैभवची सुरुवात विराटपेक्षा मोठी असली तरी विराटच्या उंचीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठावा लागणार आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे, ज्या वयात अनेक मुलं शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत असतात त्या वयात वैभव सूर्यवंशी IPL मध्ये शतक झळकावतोय आणि म्हणूनच आज क्रिकेट विश्वात एक चर्चा जोरात सुरू आहे. विराट कोहली हा भारतीय क्रिकेटचा राजा बनला, पण वैभव सूर्यवंशी भविष्यात
त्या सिंहासनाचा पुढचा दावेदार ठरू शकतो का? याचं उत्तर आज कुणाकडे नाही, पण त्याच्या बॅटमधून निघणारे चौकार षटकार मात्र एक गोष्ट नक्की सांगतायत, भारतीय क्रिकेटला आणखी एक मोठा सुपरस्टार मिळण्याची चाहूल लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? पाहत रहा LS मराठी.